तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप काशीनाथ मुळे. ह्या वॉर्डामध्ये किती वर्ष झालं राहतात? 30-40 वर्ष झाली सध्या इथंच आहे. पहिल्यापासून इथं जे जन्म नाही इथंच आहे ह्या वार्डात. इथून कुठं नाही आम्ही गेलो. ओके. आणि पहिल्यापासून थोरल्या मालकापासून एक निष्ठा आम्ही सतीश मुळे आम्ही ही सगळी एका जेवढीची आहे. ओके. सतीशजी सांगेल त्या पद्धतीनेच आजपर्यंत चाललेलं आहे सगळं. तुम्ही नगरसेवकाला उभारताय अशी चर्चा चालू आहे लोकांमध्ये, व्यापारी वर्गामध्ये. करतोय, प्रयत्न चालू आहे. आता मग मालक काय म्हणतील, मालकाच्या हिशोबानं त्यांनी संधी दिली तर ते सोनं करीन संधीचं. काय काय म्हणजे तुम्ही काय म्हणजे नगरसेवकासाठी जर त्यांनी तिकीट दिलं, तुम्ही जर निवडून आले तर काय काय सुखसुविधा राबवता? साहेब, वार्डातील जेवढी जनतेची जेवढी जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न नाही, करायचा. तरी पण लोकांचे काय प्रश्न आहेत सध्या? कुठं अडचणी आहेत, काय कुणाच्या ड्रेनेजचा आहे किंवा रस्त्यांचा आहे, ते सगळी मार्गी लावायचा प्रयत्न करतो सगळे. बाजारपेठेत काय सुधारणा होईल? हो, तुम्ही निवडून आल्यानंतर प्रयत्न करतो की तेवढं. नाही, लोकांना प्रयत्न नको आहेत, एक विश्वास पाहिजे. करणारच तेवढं. मालकाने मागं लागून तेवढं काम करून घेणार सगळं. बाजारपेठेची चिक्कर होतो, तिथं अडचणी येते, भाजीपाल्या बसणे सोय नाही तिथं त्यांची. ते सगळे सोयी सगळ्या जेवढे सवलती तेवढे सगळे करून देते तिथं. व्यापारी वर्गांकडून तुमच्याकडे एक आशेनं बघितलं जातं. बरेच आता 40 वर्ष झाली कॅन्टीन टाकल्यापासून तिथं संपर्क सगळ्याचा सारखा येता जाता सारखं समोर जाय 24 तास. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बाजारातच जायचे. कोणाची काय अडचणी आल्या काय आल्या ती सांगतात मला, बाबा असं आहे असं ही झाले. मग मी समोर जाऊन सगळं सांगतो तिथं, बोलवून घेऊन कर्मचारी, बाबा एवढी अडचण आहे तेवढी ती नीट करून घ्या. नसताना सुद्धा ती करतो कामं सगळी. म्हणून तर व्यापाऱ्याचा विश्वास आहे ना तुमच्यावर? हो, सगळ्यांचा विश्वास आहे. आपण कधी काय नाही सगळ्याशी मिळून मिसळून गोड बोलून आहे. तुम्हाला जर मालकाने तिकीट दिलं तर त्याचं सोनं करणार का? करणार 101% करणार सोनं. ते मालक तिकीट देतील असं वाटतं तुम्हाला? देणार 101% देणार मला. तुम्ही कोणत्या प्रभाग क्रमांकातून उभारणार आहात? प्रभाग 9 मधून उभारणार नाही. प्रभाग 9 मध्ये किती आहे लोकसंख्या प्रभाग 9 मध्ये? 5,500 5,500 ते 6,000 आहे. त्यामध्ये व्यापारी वर्ग किती? व्यापारी 2,000-2,500 आहे. 2,000-2,500 आहे. समस्या काय काय आहेत सध्या आता चालूच्या? सध्या ट्रॅफिकच्या अडचणी, रहदारीला अडथळा होणार, चिखल होणे, लाईटच्या सुविधा जे काय असेल ती सगळं. पावसाळ्यात काय अवस्था? पावसाळ्यात लय अपदा होती सगळी. पावसाळ्याचे सगळे चिखलमय सगळं व्यवस्थित तर नाही याय जायला, यांना जाणारा त्रास होतो. हे सगळं झाल्या ही इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी जरा मला संधी दिली आणि त्याची संधी दिली की बरोबर ही सगळं मार्गी लावून टाकेल. एक सुद्धा मालकांनी जर संधी दिली तर संधीचं सोनं होणार 101% होणार. मालक देणार बी आपल्याला. पण तुम्ही लोकांना जे आता आश्वासन देताय ते पूर्ण होईल? हो, का भरपूर प्रयत्न करणार, करूनच घेणार ती सगळी काम मालक. त्यानंतर काय काय नवीन तुमच्या आयडिया काय आहेत की बाबा तुम्ही निवडून आल्यानंतर काय करू शकता? भाजी मंडईचा प्रश्न आहे, बरेच वर्ष चाललाय त्याचा. परत इथले सुविधा, संडास, मुगली बाथरूम बिथरूमचे, बाजारातले रस्ते, लाईटचे, ते सगळे समस्या सगळ्या दूर करून टाकले. माझं नाव नलिनी प्रशांत असलं आहे. राहणार 4061 नवीते, वॉर्ड क्रमांक 9 मी इथलं जवळजवळ 28 वर्षाला इथली रहिवासी आहे. आणि आमच्या वॉर्डमधून उभं राहून इच्छिणारे श्रीयुत दिलीप काशीनाथ मुळे ते आता सध्या नवीन पहिल्यांदाच उभं राहतात निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या. तर माझं स्पष्ट मत असं आहे की त्यांनी जर आतापर्यंतचं जे काही काम झाले नाही तर त्यांच्या कार्यकाळात होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. म्हणजे जसं की रस्ता असेल, कचऱ्याचं नियोजन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल किंवा इतर जे काही नागरिक आहेत त्यांच्या जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी पण ते कायम तत्पर असतात. आणि माझं स्पष्ट आणि आग्रही मत आहे की येणाऱ्या त्यांच्या जे काही नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी त्यांना मत द्यावं ही माझी इच्छा आहे. तुमचं नाव सांगा. संजय बाबूराव महिंद्र. किती वर्ष झालं तुम्ही इथले रहिवासी आहात? 50 वर्ष. काय वाटतं आता इलेक्शन आलंय, कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? आमची तर इच्छा आहे दिलीप भाऊ मुळे यांना आम्ही त्यांनी निवडून आल्यानंतर काय कामं करते? निवडून आल्यानंतर आता काम पण नसताना सुद्धा सगळ्यांची कामं करते. पण निवडून निवडून आल्यावर तर पळतच करते सगळे.
निम्या राज्यात सुद्धा कुठे सुद्धा तर कोणत्या पक्षाकडून किंवा कोणाकडून त्यांना तिकीट मिळेल? परिचार गटात प्रशांत मालकात, कारण प्रशांत मालक त्याची एक लिस्ट आहे ना सगळी. कारण सतीश मुळे चुलत नव्हते त्यामुळे पहिले बघा समोर आता जे हे आपलं जे इलेक्शन चालू आहे हे इलेक्शनमध्ये बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेमध्ये सुधारणा होईल का त्यांनी निवडून आल्यानंतर? हो 100% सुद्धा सगळ्यांना हे होते दुकानातून चांगलं प्रवाशांची सोय होईल. म्हणजे इथं भाजीपाल्यांना हे नाही ना उठारी ते लेडी काहीच नाही हां हां. ही सगळी सोय करतो. तुमचं नाव सांगा. अमित इंद्रकुमार गांधी, किती वर्ष झालं इथं राहतात? 48 वर्ष. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यावं इथं त्या प्रभाग? हा नवीन उमेदवार जे आहे ते आमच्या गल्लीचे त्यांच्या घरातले नगराध्यक्ष होते पूर्वी, तर दिलीप मुळे हे व्यवस्थित त्यांची कामगिरी व्यवस्थित करू शकतील, त्यांना तुम्ही उमेदवारी द्यावी. निवडून आल्यानंतर ते काय कामं करतील असं वाटतं तुम्हाला? जी काही नगरपालिकेची योग्य ती कामे आहेत योग्य पद्धतीने करतील असं 100% मला गॅरंटी आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी एक वरदान असेल का? असेल की, कारण का ते स्वतःही एक व्यापारीच आहे, त्यामुळे 100% त्यांना ती व्यापारी या दृष्टिकोनातूनच व्यवस्थित वाटते. या वार्डात कुठल्या गटाकडून मिळेल त्यांना उमेदवारी असं वाटतं तुम्हाला? परिचारक त्यांच्या गटातून मिळालं काय असेल, कारण ते पहिल्यापासून त्यांच्याशी निष्ठावंत आहे आणि आमदार साहेब लक्ष घालतील, 100% करतात. देतील त्यांना उमेदवारी? 100% द्यायला पाहिजे.